नमस्कार मंडळी, आज आपण अगदी हॉटेलसारखी व्हेज दम बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। आता हिवाळ्यामध्ये भाज्या खूप छान येतात, त्यामुळे ही बिर्याणीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। बिर्याणीचा रंग बघा काय सुरेख आलेला आहे, अगदी रसरशीत ही बिर्याणी तयार होते। यातील भाताचा दाणा बघा काय मोकळा सुटसुटीत दिसतो आहे। अगदी स्टेप बाय स्टेप ही बिर्याणीची रेसिपी भरपूर साऱ्या टिप्ससह आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथं स्टेप पहिली म्हणजे तांदूळ जो आहे तो भिजत घालायचा आहे। तर इथं मी 1.5 कप बासमती तांदूळ घेतला आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवायचा आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे। असा अर्धा तास तांदूळ भिजवून घेतला की भात लवकर सुद्धा शिजतो आणि तो छान मोकळा सुटसुटीत तयार होतो। आता तांदूळ भिजतो आहे तोपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। ही बिर्याणीची दुसरी स्टेप आहे। कांदा चिरताना तो 2 भागामध्ये पहिले कट केला आणि त्यानंतर उभा न चिरता आडवा असा लांब कांदा चिरून घेतलेला आहे, बघा अशा पद्धतीने। आता हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर इथे मी 4 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे। आता कांदा तळायचा आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। गॅस मोठाच ठेवायचा आहे, जेवढा कांदा कढईमध्ये तेलामध्ये मावेल तेवढा टाकून घ्यायचा आणि मोठ्या गॅसवरती सुरुवातीला हा कांदा तळून घ्यायचा आहे। थोडासा कांद्याचा रंग बदलायला लागला की गॅस कमी करून घ्यायचा। बघा इथं कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे। आता गॅस मी कमी करून घेतला आणि कमी गॅसवरती तांबूस रंगावरती कांदा तळून घ्यायचा आहे। बघा इथे कांद्याचा रंग तुम्ही बघू शकता, छान तांबूस आलेला आहे। यापेक्षा जास्त याचा डार्क रंग करायचा नाही, कारण कांदा तेलाच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळे रंग थोडासा डार्क होतो। त्यामुळे अशा तांबूस रंगावरतीच कांदा तेलातून बाहेर काढून घ्यायचा। कांदा छान तळून झालेला आहे, बघा संपूर्ण कांदा याच पद्धतीने मी तळून घेतला। आता तिसरी स्टेप म्हणजे भाज्या मॅरिनेशनसाठी ठेवायच्या आहे। त्यासाठी इथं मी भाज्यांमध्ये 1 वाटी ताजे मटार घेतलेले आहे, त्यानंतर 1 वाटी फरसबीन घेतलेले आहे, त्यानंतर 1 वाटी गाजर, 1 वाटी फुलगोबी आणि 1 वाटी बटाटा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला पनीर सुद्धा वापरायचं आहे, पण पनीर आपण नंतर यामध्ये टाकूया। आता मॅरिनेशन मध्ये वापरायचं नाही, कारण भाज्या या आपल्याला नंतर शिजवायच्या सुद्धा आहे आणि पनीर यामध्ये टाकलं की ते खूप जास्त शिजून जाईल। पनीर मी थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे। कच्चं न वापरता थोडंसं फ्राय केलं की याची टेस्ट छान येते। आता या भाज्यांमध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे। दही जे आहे ते खूप जास्त आंबट वापरायचं नाही। त्यानंतर यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतली 2 मोठे चमचे। त्यानंतर काही सुके मसाले टाकायचे आहे। 1 चमचा घरचं लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली, सोबतच 1 मोठा चमचा धने पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 मोठा चमचा मी मीठ टाकलं। 1 टेबलस्पून इथे बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि 1 छोटा चमचा साधा जो आपला गरम मसाला असतो तो मी इथं वापरलेला आहे। गरम मसाला तुम्हाला नसेल वापरायचा तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल। 1 वाटी तळलेला कांदा टाकलेला आहे आणि 1 वाटी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं अगदी बारीक चिरून यामध्ये टाकलेली आहे। आता हे सगळं हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा सगळ्या भाज्या दही आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या आहे। आता याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं मुरण्यासाठी। भाज्या मुरत आहेत तोपर्यंत बिर्याणीसाठी आपण भात शिजवून घेऊया। ही बिर्याणीची चौथी स्टेप आहे। आता बिर्याणीसाठी भात शिजवताना पाणी जे आहे ते आपल्याला जेवढे आपण तांदूळ घेतले आहे त्याच्या 5 पट पाणी घ्यायचं। तर जवळजवळ 7.5 ते 8 कप इथं मी पाणी घेतलेलं आहे। पाणी छान गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहे। तर इथं मी 1 चमचा शहाजिरं, 2 मोठी विलायची, 1 जावित्रीचा तुकडा, 2 ते 3 दालचिनी, 1 चक्री फूल, 1 हिरवी विलायची, 4 ते 5 काळी मिरी आणि 4 ते 5 लवंग घेतलेले आहे। सोबतच 2 तेजपान टाकून घेतले, 5-6 पुदिन्याची पानं आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि भाताला चव छान येते। त्यानंतर 3 मोठे चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे। नेहमीपेक्षा बिर्याणीच्या भाताला मीठ थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे भाताला चव छान येते। त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा। लिंबाचा रस वापरल्यामुळे भात छान पांढरा शुभ्र तयार होतो आणि तांदळाचा दाणा अजिबात तुटणार नाही। लिंबू जर तुमच्याकडे नसेल तर 2 चमचे विनेगर वापरलं तरी सुद्धा चालेल। आता जो धुवून ठेवलेला तांदूळ होता त्यातलं पाणी काढून घेतलं आणि ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे। गॅस इथे मोठाच ठेवायचा। तांदूळ आपण भिजवलेले आहे त्यामुळे इथे भात शिजायला अजिबात जास्त वेळ लागणार नाही, अगदी 5 मिनिटाचा वेळ लागेल। तांदूळ टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं हा भात शिजवून घ्यायचा आहे। 80 ते 90% हा भात आपल्याला शिजवायचा आहे। आता भात शिजला आहे की नाही
हे आपण चेक करून घेऊया. याला 5 मिनिटं झालेली आहे. बघा भाताचा जो दाणा आहे तो अशा पद्धतीने तुटायला हवा. हा जो तांदूळ आहे हा मॅश होत नाहीये. बघा फक्त याचं 2 भागामध्ये हा तुटतो आहे. बस एवढाच तांदूळ आपल्याला इथं शिजवायचा आहे. यापेक्षा जास्त हा तांदूळ शिजवायचा नाही. तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे. बिर्याणीचा भात आपला तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि लगेचच एखाद्या चाळणीवरती हा भात काढून घ्यायचा आहे. आता यातले जे खडे मसाले आहेत ते मी इथं काढून घेते आहे. तुम्हाला आवडत असेल तर राहू दिले तरी सुद्धा चालणार आहे. आता लगेचच आपण बिर्याणीची समोरची स्टेप करूया. त्यासाठी इथे हांडीमध्ये तेल मी गरम करून घेतलेलं आहे. जे कांदा आपण तळलेलं होतं तेच तेल इथे वापरलेलं आहे. 4 ते 5 टेबलस्पून तेल छान गरम करून घेतलं. आता ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि भाज्या इथं आपल्याला 5 मिनिटं शिजवायच्या आहे. खूप जास्त सुद्धा शिजवायच्या नाही, कारण बिर्याणीला जेव्हा आपण दम देऊ तेव्हा सुद्धा भाज्या शिजणार आहेत. बघा व्यवस्थित या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 5 मिनिटं मीडियम गॅसवरती भाज्या शिजवून घ्यायच्या. बघा 5 मिनिटं इथं झालेली आहे. याला छान तेल सुटलेलं आहे. भाज्या ज्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहे. आता इथे या ज्या भाज्या आहे या खूप ड्राय दिसत आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर अर्धा ते पाऊण वाटी इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे. हे जे आपण भात शिजवला होता तेच पाणी इथं वापरलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे. तर जे पनीर मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं, थोडंसं फ्राय करून घेतलं होतं, ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता इथं पनीर टाकलं की हे खूप जास्त शिजल्या जात नाही, फक्त मिक्स करायचं आहे. आता यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाहीये. आता बिर्याणीची नंतरची स्टेप म्हणजे आपल्याला लेअरिंग करून घ्यायचं आहे. तर या भाज्यांवरती थोडासा तळलेला कांदा मी टाकून घेतला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकून घेतली. त्यानंतर जो आपण भात शिजवला होता त्यातला अर्धा भात इथं टाकून घ्यायचा आहे. मी इथे 2 लेअरमध्ये हा भात जो आहे हा टाकते आहे. तुम्ही एका लेअरमध्ये टाकला तरी सुद्धा चालेल. बघा अर्धा भात इथे टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित याला पसरवून घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्यानंतर पुन्हा यावरती तळलेला कांदा, बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, सोबतच 1 ते 2 चमचा तूप टाकून घ्यायचं. म्हणजे हा जो भात आहे हा खाताना अजिबात ड्राय वगैरे वाटणार नाही. त्यानंतर इथे 20 ते 25 केशरच्या काड्या गरम दुधामध्ये अर्ध्या तासापूर्वी मी भिजत ठेवल्या होत्या. याचा रंग बघा दुधामध्ये छान उतरलेला आहे. हे दूध 2 ते 3 चमचे यावरती टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा, अगदी पाव चमचा, आणि त्यानंतर जो उरलेला भात आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्याला सुद्धा व्यवस्थित पसरवून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, तळलेला कांदा टाकून घ्यायचा. त्यानंतर तूप टाकायचं आहे. 1 ते 2 चमचा तूप इथं मी टाकून घेते आहे. आणि त्यानंतर केशरचं जे दूध आहे ते टाकून घ्यायचं 2-3 चमचे. त्यानंतर पुन्हा थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा. आता ही जी बिर्याणीची लेअरिंग आहे ही झालेली आहे. हे सगळं करताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे. आणि आता लेअरिंग आपली झालेली आहे. आता यावरती झाकण ठेवायचं. आता हे जे झाकण आहे याला छिद्र आहे, यातून वाफ बाहेर जाता कामा नये, त्यामुळे याला थोडीशी कणिक मी इथे लावून घेते आहे. तुमच्याकडे एखादा कागदाचा तुकडा असेल तो सुद्धा इथे ठेवला तरी चालेल. आता हे व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे. आता बिर्याणीला आपल्याला अगदी लो गॅसवरती 15 ते 20 मिनिटं दम देऊन घ्यायचा आहे. आता इथं जे हे भांडं मी वापरलेलं आहे हे भरपूर जाड आहे, त्यामुळे खाली मी तवा वगैरे ठेवलेला नाहीये. तुम्ही जर पातळ भांडं वापरत असाल तर खाली तवा ठेवू शकता. आता बघा 15 ते 20 मिनिटं इथं झालेली आहे. आता ही जी कणिक आपण इथे लावलेली होती ही बघा चेक करून घेऊया. ही सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे, म्हणजे आपली बिर्याणी व्यवस्थित शिजलेली आहे असं समजायचं. बघा आता 15 ते 20 मिनिटं याला झालेली आहे. गॅस मी बंद करून घेतला. बिर्याणी आपण चेक करून घेऊया. आता यावरचं झाकण काढल्याबरोबर बिर्याणीचा सुगंध जो आहे तो घरभर दरवळतो आहे. यातला भात बघा अगदी छान मॅश होतो आहे. जो 20% तांदूळ राहिला होता तो व्यवस्थित शिजलेला आहे. आता बिर्याणी आपण लगेचच सर्व करून घेऊया. आता बिर्याणी सर्व करताना ती अशा पद्धतीने काठाकडून चमच्याच्या साहाय्याने घ्यायची, म्हणजे त्याचे सगळे जे लेयर आहे ते अगदी व्यवस्थित येतात. आता बिर्याणी बघूनच तुम्हाला समजत असेल किती रसरशीत ही बिर्याणी तयार झालेली आहे. यातील भाताचा दाणा न दाणा अगदी मोकळा आणि सुटसुटीत दिसतो आहे.
बिर्याणीचा रंग बघा, कुठलाही वेगळा रंग यामध्ये आपण वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा अगदी छान याचा रंग आलेला आहे. अगदी हॉटेलसारखी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आता या हिवाळ्यामध्ये ही बिर्याणीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता बिर्याणीसाठी भाज्यांचं जे प्रमाण आहे ते कधी कधी जास्त होतं, त्यामुळे इथं मी भाज्यांचं प्रमाण सांगते. जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहे तेवढ्याच भाज्या घ्यायच्या. म्हणजे जर अर्धा किलो तुम्ही तांदूळ घेतले असेल तर सगळ्या भाज्या मिळून अर्धा किलोच घ्यायच्या. तर कशी वाटली तुम्हाला ही व्हेज बिर्याणीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.